आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पाहणी करून मंदिर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पाहणी करून मंदिर विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्व कामे आषाढीपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या। यावेळी पालकमंत्री गोरे यांनी श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले। मंदिराचे जतन व संवर्धन पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित कामांची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली। या प्रसंगी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिळके, समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम उपस्थित होते। कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिळके यांनी मंदिर विकास आराखड्याची माहिती सादर केली। कार्यक्रमाच्या शेवटी मंदिर समितीच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा श्री विठ्ठलांची मूर्ती व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला।